धनंजय नन्नावरे यांनी आपल्या हाताचं बोट तोडलेलं कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा मी जोडणार नाही याचा अर्थ काय? भाजपला जे मत ज्या बोटाने दिलं होतं तो भाजप माझ्यापासून कायमचा दूर राहिला पाहिजे असाच काही संदेश धनंजय नन्नावरे यांनी नागरिकांना दिला आहे की काय, असा आता नागरिकांमध्ये चर्चा होत आहे। या विषयावर आपण आज बोलणार आहोत की नेमकं त्याला बोट तोडण्यास मजबूर कोणी केलं, या गुंडांना कोण पाळत आहे, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण। नंदू नन्नावरे यांनी उल्हासनगर येथे आपल्या राहत्या घरी 1 ऑगस्ट रोजी आपल्या पत्नीसह आपल्या राहत्या घरावरून उडी मारून आत्महत्या केली होती व त्या आत्महत्येस कोण जबाबदार आहेत, कोणी आत्महत्या करण्यास आपल्याला भाग पाडले, त्या नागरिकांची नावं सुद्धा त्यांनी घेतली होती। मात्र हे शंड पोलीसच त्यांना म्हणता येईल, त्याशिवाय कोणतीही उपमा त्यांच्याकडे नाही। कारण तब्बल 18 दिवस उलटून गेले होते तरी कोणत्याही प्रकारची त्यांनी कारवाई केलेली नव्हती। शेवटी त्याच्या भावाला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपल्या स्वतःचा शरीराचा भाग तोडायला लागला। त्यावेळेला आपल्या गृहमंत्र्यांना जाग आली, मात्र इतके दिवस त्यांना कोणत्याही प्रकारची जाग आली नाही। मात्र तरी सुद्धा या धनंजय नन्नावरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा तोंडावर पाडलं व कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझं बोट पुन्हा जोडणार नाही याचा त्यांनी स्पष्ट संदेश दिला की मी तुम्हाला तुमच्या पक्षाला मतदान केलं, झक मारली आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त करून घेतलं, त्या बोटाला म्हणजे त्या पक्षाला पुन्हा माझ्या शरीराशी माझ्या कुटुंबाशी कधीही जोडायचं नाही, हाच स्पष्ट संदेश त्यांनी गृहमंत्र्यांना दिला। व चक्क त्यांनी आपलं बोट ज्याला आपल्यापासून दूर केलेलं आहे, जे मतदान आपण केलं आहे भाजपला, त्याला आता आयुष्यभरासाठी माझ्यापासून दूरच ठेवायचं आहे। त्यासाठी माझा शरीराचा भाग गेला तरी चालेल, मला त्रास झाला तरी चालेल, मात्र मी त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जवळ करणार नाही, असाच त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना त्यांनी यातून आपला संदेश दिलाय। तो आपल्या निर्णयावर तो ठाम राहिलेला आहे। काल सकाळी 5:30 वाजता त्यांनी आपलं बोट तोडून घेतलं आणि त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर गृहमंत्र्यांनी आपल्या पोलीस विभागांना आदेश दिले व राष्ट्रवादीचे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना अटक करण्याचं एक सोंगच म्हणता येईल। जर गृहमंत्र्यांनी आदेश देईपर्यंत पोलीस अधिकारी जर वाट बघत असेल तर त्यांनी खाकी वर्दी घालायचीच कशाला? जर राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर जर तुम्ही काम करत असाल तर तुमची ती लायकीच नाही, खाकी वर्दी काढून टाका, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उठल्याशिवाय राहणार नाही। कारण तुम्हाला फक्त नेत्यांनी थांबा म्हणलं तर थांबत असेल, त्यांनी आदेश दिले तर कारवाई करत असेल तर तुमच्याकडे जे अधिकार सरकारने दिले आहेत ते अधिकार घेण्याचे किंवा ती वर्दी घालण्याची आपली लायकीच नाही। आपण स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। अक्षरशः समाजाला लाज वाटते अशा अधिकाऱ्यांची। अशा अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पदावर राहण्याचा हक्क नाही। गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर लगेच 5 गुंडांना तुम्ही अटक करू शकता। तीच अटक तुम्ही त्याच दिवशी जर केली असती तर खऱ्या अर्थाने तुम्ही तुमचं कर्तव्य कुठेतरी पार पाडताना दिसले असते। मात्र ती धमक आपल्यामध्ये नाही। आपल्याला राजकीय नेत्यांची गुलामी करण्याची गुलामगिरी आपण स्वीकारली असेल तर आपण या नागरिकांचं काय संरक्षण करणार आहात? जे गुंड पकडले गेले ते आहेत राष्ट्रवादीचे आणि राष्ट्रवादी आता या सरकारमध्ये सामील आहेत। ज्या जिल्ह्यामध्ये हा गुन्हा घडलेला आहे, ज्या जिल्ह्यात आहे नन्नावरे कुटुंब राहत आहेत, तो जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आणि ज्यांना पाठीशी घालत आहेत ते भाजपचे गृहमंत्री आहेत। हे 3 इंजिनचं सरकार प्रगतीसाठी आहेत की नागरिकांना चिरडण्यासाठी आहेत, असा संतप्त सवाल आता मनात आल्याशिवाय राहणार नाही। कारण तब्बल 18 दिवस उलटून गेले आहेत या कुटुंबाला आणि जो विशेष नंदू नन्नावरे होते याचं राजकीय वलय प्रचंड होतं। या डिपार्टमेंटशी, पोलीस खाक्यावधीशी सुद्धा त्याचे अनेक चांगले संबंध होते। ज्यावेळेला नंदू जायचा त्यावेळेला हे अक्षरशः उठून उभे राहून त्यांना मिठी घालत होते। मग तुमची मैत्री विसरलेत का? मैत्री विसरली असेल तरी एक नागरिक म्हणून
तुमचं कर्तव्य आहे की माणूस गेला त्याचं संपलं. आपल्याला वर्दी टिकवायची असेल, आपल्याला प्रमोशन घ्यायचं असेल तर राजकीय नेत्यांचं, गृहमंत्र्यांचं आपण ऐकलंच पाहिजे. मात्र खरोखर जी शपथ घेऊन तुम्ही आलेला आहात, जी वर्दी घातलेली आहे, त्याबद्दल कुठेतरी आपल्या कुटुंबासमोर उभं राहून जर आपण विचारलं तर तुम्हाला लाज वाटेल की आपण ती वर्दी घालून आपण खरोखर समाजाला न्याय देत आहोत का. इतकं पाप आणि इतकं अन्याय या राजकीय नेत्यांच्या नादी लागून जर आपण करणार असेल तर जी तुम्ही शपथ घेतली त्या शपथेला काहीही अर्थ नाही. उद्या तुमचं कुटुंबही अशाच पद्धतीने चिरडलं जाऊ शकतं, हे तुम्ही विसरून चालू नका. वर्दी थोडे दिवस तुमच्या अंगावर आहे, ती कधी उतरेल आणि त्यानंतर तुम्हाला हे समाजकंटक तुमच्या सुद्धा कुटुंबावर कधी संकट येईल, हे तुम्ही विसरून जाऊ नका. त्यामुळे या राजकीय नेत्यांच्या दबावाखाली जर आपण काम करत असाल तर ह्या वर्दीचा आपण स्वतःहून त्याग करावा. यातील प्रमुख आरोपी संग्राम निकाळजे याला पोलिसांनी आतापर्यंत अटक दिली नाही आणि त्यांनी न्यायालयात जाऊन आपला जामीन मंजूर करून घेतला. त्याने अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला. तर मात्र अटकपूर्वक जामीन मंजूर करेपर्यंत पोलीस विभाग झोपला होता का, किंवा त्याचा अटकपूर्व जामीन जाणून बुजून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पोलीस विभाग वाट पाहत होता. याचा अर्थ या षडयंत्रामध्ये पोलीस विभाग सुद्धा गुन्हेगारांच्या पाठीशी उभा आहे असा स्पष्ट मेसेज दिसत आहे. कोण आहेत हे निकाळजे? एक साधा पोर्टलचा पत्रकार. काय आहे त्याचा व्यवसाय, कसं चालतं त्याचं कुटुंब, इतका आलिशान कसा राहतो, कोण त्यांना पैसे पुरवतो आणि त्यासाठी त्याला रिव्हॉल्वर सुद्धा देण्यात आलेले आहेत. कोण आहे यांच्या पाठीमागे? खरोखर हे सरकार तिथपर्यंत पोहोचणार आहे की फक्त आपलं सरकार वाचवण्यासाठी या सर्वांना पाठीशी घालणार असेल तर या जनतेने खरोखर 2024 मध्ये या राजकीय नेत्यांना त्यांची योग्यता, त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे. कारण इतके गुन्हेगारी प्रमाण महाराष्ट्रामध्ये सध्या वाढलंय. उल्हासनगर कोळसेवाडीमध्ये 2 दिवसांपूर्वी आई सोबत असताना एका 12 वर्षीय मुलीला अक्षरशः चिरफाड करतो एक तरुण. कायदा आणि सुव्यवस्था, गृहमंत्री साहेब, महाराष्ट्रात शिल्लक आहे कुठे? आता याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. धनंजय नन्नावरे आधार न्यूजशी बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की मी हाताचं बोट तर कोणत्याही परिस्थितीत जोडणार नाही, कारण त्या बोटाने मी भाजपला मतदान दिलंय. त्याला माझ्यापासून आणि माझ्या कुटुंबापासून आयुष्यभरासाठी दूर ठेवेल. मात्र त्या संग्राम निकाळजेला अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे जोपर्यंत नोंद होणार नाही त्याप्रमाणे मी जी शपथ घेतली आहे, माझ्या शरीराचे पार्ट मी तोडून मुख्यमंत्र्यांना व पंतप्रधानांना भेट देणार आहे, ते मी चालूच ठेवणार आहे. त्यामुळे आता गृहमंत्री साहेब या निकाळजेंना अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे नोंदवणार की आता नंदू नन्नावरे ज्या पद्धतीने तडफडून मेला त्याच पद्धतीने त्यांचं कुटुंब जे शिल्लक राहिले आहेत धनंजय नन्नावरे यांना सुद्धा आपण अशाच पद्धतीने मरून देणार आणि महाराष्ट्राला आपण नेमका कायदा आणि सुव्यवस्थेचा काय संदेश देणार हे आता येणाऱ्या काळातच आपल्या लक्षात येणार आहे. आपल्या मनात सुद्धा हे व्हिडिओ बघून जर या सरकारबद्दल आणि खाकी वर्दीबद्दल जर चीड आले असेल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व असा अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आधार न्यूजला आजच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढील वेगवेगळ्या भागात. मात्र जोपर्यंत अशा पीडितांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आधार न्यूज त्याचा पाठपुरावा करतच राहणार.